चॅनलचं नाव गाईज आता आम्ही काहीतरी नाव असेल ना त्याच्या, हे करणार आहोत, प्रँक करणार आहोत. होय चॅनलचं काय नाव? हे सगळे बाले तिथं. ओ काय चंद्र बघा कसा चमकतो. बेस्ट आहे, खरंच मजा येते. बघूया मित्रांनो, आता प्रँक करतोय. बघू लाव. नंबर नको दाखवू, नंबर नको दाखवू. हिंगवली हिंगवली ना? पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुम्ही कुठल्या मुली छेड काढलात? त्याचे भाव आलेत आणि तुमचा कोणतरी मित्र पण आहे तिथे, त्यांनी नाव सांगितले म्हणून. तो कोण मित्र आता मला पण नाव माहित नाही त्याचं. ट्रिपला गेलेला होतात ना त्यावेळी छेड काढलात बघा तुम्ही मुलीची. त्या मुलीचा भाव आला इथे पोलीस स्टेशनला, आणि तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकताय का आता? नाही म्हणजे तुम्हाला यायला लागेल, नाही का? नाही हा. हॅलो हॅलो, फोन ठेवला. घाबरल्या, फाटले त्याचे फोन. ठेव परत केलाय कॉल. हे इकडे बायले बसलेत, त्यांना शांत बसव. हे गब्बस. आज परत केलाय कॉल. हॅलो हॅलो, तुला समजत नाही रे, कॉल का रेकॉर्ड केलाय तू? अरे बोल, काय बोल. कोणाशी बोलतोय माहिती आहे काय? बोल, काय बोल. सॉरी. तू काय छेड काढली रे त्या मुलीची? नाही, छेड नाही काढली. मध्ये इथे काय येडे आहेत का ते इथे कंप्लेंट द्यायला ती पोलीस स्टेशनला? काय झालं? तू काहीतरी छेड काढली ना त्या मुलीची, ती मुलगी पण आली इथे पोलीस स्टेशनला. नाव काय रे त्या मुलीचं? नाव काय पोरीचं? त्या काहीतरी नाव आहे बघ त्या मुलीचं. हा, मग त्याची काय छेड काढली ना त्या मुलीची तू? छेड नाही काढली. हा, मग ते काय येडे आहेत का इथे ते आले ते कंप्लेंट द्यायला? तू पोलीस स्टेशनला येतोय का रे आता? नाही. अरे नाही नाही, तुला यायला लागेल इथे. नाही काय? नाही तुला काय फिरायला नाही इथे? तुझ्या घरी कोण कोण असतं रे? घरी मम्मीने. हा, मम्मीने. अजून पप्पा. तुझ्या मम्मी पप्पांना घेऊन ये इथे पोलीस स्टेशनला. सॉरी दादा, परत नाही करणार आहे. अरे तुला काय सांगतोय, कंप्लेंट तुझ्या विरुद्ध दर्ज झाली इथे. सॉरी ना, नाही करणार. अरे मग काय FIR फाडून टाकू का आम्ही? बघ ना, सॉरी. बघ ना, इथे आम्हाला काय घुस देतोय काय रे? बघ ना बघून येते. सॉरी ना, परत नाही करणार आहे. अरे पण तू केलंस कसं काय? तुला माहित आहे ना ती मुलगी आहे. मग मुलींची छेड करतोय काय रे तू? सॉरी दादा, सॉरी. तू काय केलं होतंस रे तिच्यासोबत? काय बोलला होतास काय तिला? तिला काय बोलला होतास काय तू? काय नाही बोलले तू. मग कंप्लेंट कशी काय टाकायला आली? ते तिचे वडील पण आहे तिच्यासोबत. सॉरी ना, सॉरी. सॉरी नाही, तू तुझ्या मम्मी पप्पांना घेऊन ये पोलीस स्टेशनला इथे. सॉरी ना दादा, सॉरी. तुझं एज काय आहे रे? 17. एज तुझं 18+ पण नाही. तो आता मेला भाई, तुझं काय खरं नाही आता. सॉरी ना. सॉरी नाही, तू पप्पांना आणि मम्मीला घेऊन इथे ये पोलीस स्टेशनला. सॉरी दादा, सॉरी. तुला मग नाही तर उद्या सकाळी येऊन तिथे पोलीस पिकअप करतील तुझ्या घरून, नाही आला तर. सॉरी ना दादा. तू काय करणार रे आता? येतोय की आता कुठे येऊ? आता मी गावाला आहे. कुठल्या गावाला गेलाय तू? संगमेश्वरला. हा, संगमेश्वर मधून येतो आता खेड पोलीस स्टेशनला. संध्याकाळी 10च्या आधी इथे पोहोच पाहिजेस तू. सॉरी दादा.
सॉरी ना. अरे कंप्लेंट टाकली तुझ्या विरुद्ध. सॉरी काय सॉरी? सॉरी घेऊन काय करू मी? त्या मुली छेड काढायच्या आधी समजायला पाहिजे होतं ना तुला. अरे बोल की नाही. सॉरी ना जरा. थांब तुला कॉल करतो थांब. की आता मुलीला विचारायला लागेल तू काय काय केले ना, तिच्याकडून आधी विचारून घेतो मग तुला सांगतो. थांब. तुम्हाला ना मस्ती आली. तुला यायला लागेल संध्याकाळी 10च्या आधी ते हजर राहायला लागेल तुला. काय? हॅलो. सॉरी ना दादा. सॉरी. सॉरी नाही. थांब. ती मुलगी फक्त बोलून दे की असं असं केल्यान मग तुला दाखवतो. थांब. आणि जर फोन एक पहिल्या रिंगमध्ये नाही ना रिसीव्ह केलास तर बघ मग तू. ठेवू काय? गाईज फाटले त्याचे मजबूत. सॉरी सॉरी बोलते. आज परत त्याला कॉल करतोय. कोण? प्रिया मेहरा. नंबर नको दाखवू. तू बोलते महाराष्ट्र शासन पडते. पहिल्या रिंग मध्ये कॉल उचलला नाही रे म्हणजे. हॅलो. हॅलो. हा. कुठं आहे रे तू आता? घरी आहे. त्या मुलीला तू गाडीवरून जाताना काहीतरी बोलला होता ना? नाही नाही. ती काय सांगते मला काहीतरी बोललाय म्हणून तू? नाही नाही. अरे तू नाही बोलतोय पण ती मुलगी होय बोलते ना. नाही नाही मी काय नाही बोललेलो. तू ये रे. तू इथे पोलीस स्टेशनला ये. नाही मी काय नाही बोललेलो तुला. तू ये इथे समोर आणि बोलूया मग. तू कितीपर्यंत पोहोचशील इथे? आता कुठे येऊ? आता कुठे म्हणजे काय? तुला काही इथे फिरायला बोलवत नाही आम्ही. सॉरी ना. मी काय नाही बोललो तिला. अरे पण ती बोलते ना मला बोललाय तो गाडीवरून जाताना शिवी दिली काहीतरी. नाही मी कायच नाही बोललेलो तिला. तू काय बोलला रे तिला? काहीतरी बोललाय तू. शिवी पण दिली. मी काय नाही बोललो तिला. पुरी ऐकत नाही. तू ये रे इथे. त्याशिवाय काय? काय नाही बोललो. तिचा दादा येईल बघ मग तुझ्या घरी. तू आता कुठे संगमेश्वर मध्ये आहे ना? तिचा दादा बोलते की आम्ही जाऊन येतो तिच्या घरी आणि त्याला घेऊन येतो. कसं आणायचं ते आमचं मी बघतो बोलतात. पण मी काय नाही बोललो तिला. पुरी ऐकत नाही. त्या मुलीने जबाब दिला आहे तसा. रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे. मी काय नाही बोललो तिला. खरं तुझ्या पप्पांना घेऊन ये रे इकडे पोलीस स्टेशनला. किती वाजेपर्यंत पोहोचशील इथे? आता कुठे येऊ? आता कुठे येऊ म्हणजे काय? अरे तुला यायला लागेल. आता कुठे येऊ म्हणजे? आमची गाडी येऊन दे तिकडे पोलीस स्टेशनची. काय बोललो मी? काय? पोलीस स्टेशनची गाडी येऊ दे काय बोललो संगमेश्वरला? नको. हा मग काय करतोय? किती वाजेपर्यंत पोहोचशील इथे? आता कसं येऊ? कसा म्हणजे गाडीने? कसा गेलास तू? तसाच ये. तुझ्या बापसाला घेऊन ये रे तू इकडे. पण मी तिला काय बोललोच नाही ना. अरे ती बोलते मुलगी तू छेड काढली म्हणून तिची. तुझ्या घरी कोण आहे रे आता? मम्मी आणि बापूस कुठे आहे तुझा? तिकडे लॉटे. मग तुमच्या पप्पांना कॉल करा. पप्पांना इथे पाठवून दे पोलीस स्टेशनला. घाबरलं मस्ती नको. तुला पण यायला लागेल बा आता. काय ब्लॉग वगैरे झाले आणि त्याला सांगितलं. काय ब्लॉग वगैरे झालेला आहे आणि त्याची फाटलेली आहे पूर्ण. काय ब्लॉग वगैरे करून झाले आणि घरी आलोय. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.